अहो पाटील, ऐका ना. काय मावशी काय झालं? अहो ते चौकातलं पोरग नाही का, ते सारखं माझ्या सोनाला छेडीत आणि आज तर तिचा हात बी धरला होता बघा. तुम्हाला तर माहिती आहे माझं पोरग इथं नाहीये. एवढी हिंमत? बऱ्याच दिवसापासून तो माग आहे माझ्या, म्हणजे रोजच अडवतो वेगवेगळ्या यांनी. आज तर अडून त्याने हातच धरला. हो पण तुम्ही हे पहिल्या वेळी ज्यांनी केलं ना तेव्हाच मला सांगायचं ना तुम्ही. त्याची हिंमत वाढत गेली त्यामुळे त्यांनी हात धरला आज तुमचा. आता कसं सांगू, मला नव्हतं बरोबर वाटत. मग आता आज हातच धरला, मग म्हणलं नको, मला रोज तिथून यायचं जायचंय. बरोबर वाटत नाही म्हणजे? तुमची काय चूक आहे याच्यात? नाही माझी. तरी सुद्धा तुम्ही अपराधीपणागत वाटून घेताय आणि त्याच्यामुळेच त्या लोकांचं फावतं. त्यांना माहितीये तुम्ही कुठं सांगणार नाही, कोणाला बोलणार नाही, चालू दे किती पण दिवस. अहो असं नाही सहन करत बसायचं. बोभाट होईना म्हणून आम्ही कोणाला सांगितलं नाही आजपर्यंत, पण आज त्याने तिचा हातच सोडित होता, ती कशी तरी आली. बोभाट होईल याची लाज गुन्हा करणाऱ्यांनी बाळगली पाहिजे, तुम्ही नाही. तुमची काय चूक आहे याच्यात? तो निर्लज्जासारखा फिरतो आणि तुम्ही काय लाज बाळगता त्याची? बोभाट होईन, आमकं होईन, तमकं होईन. काहीतरी करा ना तुम्ही, मला लय भीती वाटते जायची यायची त्या रोडने पण.